मी सांगा, व्हॉट इज युअर ओपिनियन, डीपीएस घ्यायची का कहोत घ्यायचं उद्या आपण? व्हॉट डू यू सजेस्ट? कहोत वर घ्यायचं का डीपीएस वर घ्यायचं का? रिप्लाय करा. कहोत घ्यायचं का डीपीएस घ्यायचं? ऑलमोस्ट सगळे म्हणतात कहोत, एक दोन जण म्हणतात डीपीएस. ठीक आहे, बघू. सो नाऊ हिअर आपण कहोत घेऊ, मेजॉरिटी इज विथ दी कहोत. तर आपण आता या ठिकाणी बघतो रायबोझोम्स वी आर गोइंग टू डिस्कस, है ना. आपण या ठिकाणी डिस्कस करतोय रायबोझोम्स, कोणते कोणते आपल्या या ठिकाणी डिस्कशन झाले जरा बघा एकदा. आपण आतापर्यंत काय काय बघितलं, प्रोकॅरिओट्स आणि प्रोकॅरिओट्स तर आपण बघितलेलंच आहे. प्रोकॅरिओट्स मध्ये आपण वेगवेगळे सेल ऑर्गेनेल या ठिकाणी डिस्कस करतोय. सो आतापर्यंत आपण एक दोन सेल ऑर्गेनेल बघितले ज्याच्यावर तुमचे क्वेश्चन्स पण होते. सो आता मी ज्यांची नावं घेईल त्यांनी पटकन मला सांगायचंय काहीतरी आन्सर्स इथे. सो मला सांगा पहिले की जे एनव्हलप आहे, व्हॉट एव्हर द एनव्हलप, त्यांच्यामध्ये 3 लेयर कोणत्या आहेत? विच आर द 3 लेयर्स? एनव्हलप मध्ये ज्या 3 लेयर्स आहेत त्या कोणत्या आहेत? बरोबर, ते तुम्हाला सांगायचंय पटकन, है ना. जरा अनम्यूट करा. लोकेश, कार्तिक, हितेंद्र, कल्याण, परेश, कॅन यू टेल मी? ग्लायकोकॅलिक सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक सेल वॉल, सेल मेम्ब्रेन. व्हेरी गुड. अजिंक्यने आन्सर दिलं पण, व्हेरी गुड, है ना. सो दॅट इज करेक्ट. ग्लायकोकॅलिक सेल मेम्ब्रेन, सेल वॉल. येस. नंतर आपण बघितलं होतं मिझोझोम, है ना. सो गर्ल्स मध्ये मला अनम्यूट करून कोण सांगेल मिझोझोम बद्दल? कॅन एनीबडी अनम्यूट अँड देन टेल मी? रीनाचा बर्थडे आहे आज. सो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे रीना, है ना. तुला तुझ्या बर्थडेच्या खूप शुभेच्छा. हा यस, कोण सांगतंय अबाउट मिझोझोम्स? अनम्यूट करा आणि सांगा. प्लाझ्मा मेम्ब्रेन. करेक्ट आहे साक्षी. इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, है ना. जरा अजून एक्सप्लेन करा. नेहा राजपूत, मानसी जडे, टेल मी समथिंग अबाउट मिझोझोम्स. त्यांचं फंक्शन काय आहे? पटकन सांगा लवकर. व्हॉट इज द फंक्शन? फंक्शन सांगा. मानसी, कल्याणी, अनम्यूट करा. टेल मी द फंक्शन. Respiration and secretion. Yes, so many function is there. Cell wall formation है ना. नंतर रेस्पिरेशन आहे, इम्पॉर्टंट फंक्शन इज रेस्पिरेशन. secretion आहे, सरफेस एरिया इन्क्रीज करेल. असे भरपूर फंक्शन आपण बघितले मिझोझोमचे. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं न्यूक्लिओइड. सिंगल क्रोमोझोम आहे, दॅट इज न्यूक्लिओइड. आणि या ठिकाणी हा जो सिंगल क्रोमोझोम आहे सर्क्युलर, डबल स्टँडर्ड सर्क्युलर, आणि अजून एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए पण असतो. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए? Plasmid. इट इज कॉल्ड एज व्हॉट? प्लाझमिड, है ना. एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए कोणता होता? प्लाझमिड होता. करेक्ट आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी फ्लॅजेला बघितला. फ्लॅजेलाचे 3 पार्ट या ठिकाणी आपण बघितले. कॅन एनीबडी टेल मी द 3 पार्ट्स ऑफ फ्लॅजेला? मेन Filament, फंक्शन hoop, base. येस, एक्झॅक्टली, बरोबर. सो सगळ्या तुम्हाला या ठिकाणी अंडरस्टँड होतंय, बरोबर, है ना. त्याच्यामुळे गुड. सेम स्टुडंट आहे या ठिकाणी की ते आन्सर करतायत. भरपूर स्टुडंट मग आन्सर करत नाहीये. दे आर नॉट सॉल्विंग डीपीएस, दे आर नॉट सॉल्विंग आन्सर्स इन कहोत, पोल्स, है ना. असं करू नका, लक्ष द्या सगळ्यांनी. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट नेक्स्ट सेल ऑर्गेनेल. पुढचा सेल ऑर्गेनेल बद्दल आपण आता बघणार आहे. अँड द नेक्स्ट सेल ऑर्गेनेल, यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज रायबोझोम्स, है ना. पुढचा सेल ऑर्गेनेल आपला आता कोणता आहे? रायबोझोम्स. थोडं फोकस करा, अंडरस्टँड करा सगळ्यांनी रायबोझोम्स बद्दल. सो व्हेन वी टॉक अबाउट रायबोझोम, दे आर असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्रोकॅरियोट्स, बरोबर. सो ते जे आहेत ते असोसिएटेड आहेत विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ प्रोकॅरियोट्स. सो प्रोकॅरियोट आहे, त्यांची प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला या ठिकाणी असोसिएट करतील, बरोबर. काही बॉडीज आहेत अशा, आणि ह्या ज्या बॉडीज आहेत तुम्ही बघू शकता. ही एक बॉडी झाली, ही एक बॉडी झाली, अशा खूप साऱ्या बॉडी आहेत. तर या सगळ्या बॉडीज कोणत्या आहेत? इट इज कॉल्ड एज व्हॉट? रायबोझोम्स, है ना. यांना आपण काय म्हणतो? रायबोझोम्स. सो इम्पॉर्टंट फंक्शन यांचं काय? प्रोटीन सिंथेसिस. दे आर द प्रोटीन फॅक्टरीज, बरोबर. सो प्रोटीन सिंथेसिस करतील, दॅट इज देअर इम्पॉर्टंट फंक्शन. दे आर नथिंग बट प्रोटीन फॅक्टरी. दे आर अबाउट 50 नॅनोमीटर टू 20 नॅनोमीटर. त्यांची साईज या ठिकाणी किती असते? आपण बघतो डायमीटर. तर साईज इम्पॉर्टंट आहे, 15 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁹ मीटर, बरोबर. सो त्याला आपण काय म्हणतो? नॅनोमीटर, है ना. हे सगळे युनिट आहे. मीटर, सेंटीमीटर, मायक्रोमीटर, बरोबर, नॅनोमीटर, अँगस्ट्रॉन मीटर, पिकोमीटर. फिजिक्स मध्ये झालं असेल तुम्हाला, है ना.
सो सेंटीमीटर म्हणजे 10⁻³ मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ अँगस्ट्रॉन म्हणजे 10⁻⁻10 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 तिथे नॅनोमीटर म्हणतोय आपण नॅनोमीटर मध्ये त्यांची साईज आहे 15 ते 20 नॅनोमीटर कोणाची रायबोझोम्स आता इथे लक्ष द्यायचं आहे दे आर मेड अप ऑफ 2 सब युनिट्स सो 2 सब युनिट्सने बनलेले आहेत रायबोझोम है ना आता आपण बॅक्टेरियामध्ये बघतोय 50 इयर्स अँड 30 इयर्स अँड दे टुगेदर फॉर्म हियर वी कॅन से 70 इयर्स प्रोकॅरियोट सो इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता प्रोकॅरियोटिक रायबोझोम हा प्रोकॅरियोटिक रायबोझोम आहे आणि आपण या ठिकाणी काय म्हणतोय की 2 सब युनिट एक मोठा सब युनिट आहे हा मोठा सब युनिट कोणता आहे 50 इयर्स बरोबर आणि आता हा छोटा सब युनिट आहे दॅट इज 30 इयर्स आणि दोघांना मिळून आपण या ठिकाणी काय म्हणतोय इट इज कॉल्ड एज 70 इयर्स ऍडिशन नाही करायची इथे दिस इज नॉट मॅथ्स दिस इज व्हॉट दॅट इज हियर वी कॅन से व्हॉट बायोलॉजी है ना बायोलॉजी आहे सो 50 इयर्स आणि 30 इयर्स म्हणजे इथे काय होतं 70 इयर्स होतं बायोलॉजी मध्ये है ना मॅथमॅटिक्स मध्ये 80 इयर्स होत असेल बट बायोलॉजी इज डिफरंट बायोलॉजी मध्ये सगळे मिनिंग वेगळे असतात है ना बरोबर डिव्हिजन सेल डिव्हिजन झालं म्हणजे काय झालं सेल मल्टिप्लिकेशन सो बायोलॉजी मध्ये काय होतं डिव्हिजन म्हणजे त्याचा मिनिंग काय मल्टिप्लिकेशन तसं आता इथे 50 इयर्स आणि 30 इयर्स मिळून काय होतं 70 इयर्स सर असं का सो ट्राय टू अंडरस्टँड यस जो आहे हा यस म्हणजे काय आहे तर याचा फुल फॉर्म आहे या ठिकाणी सेडिमेंटेशन कोएफिशियंट तुम्हाला मी आता क्वेश्चन पण विचारला होता आजच्या कौत मध्ये की यस स्टँड्स फॉर सेडिमेंटेशन कोएफिशियंट किंवा याला एक दुसरा अजून नाव आहे इट इज कॉल्ड एज व्हॉट स्वेडबर्ग्स युनिट याला आपण काय म्हणतो स्वेडबर्ग्स युनिट असे 2 नाव आहेत आणि म्हणून याचा आन्सर होतो 1 आणि 2 सो ऍक्च्युअली काय सेडिमेंटेशन कोएफिशियंट किंवा स्वेडबर्ग्स युनिट म्हणजे काय तर हा युनिट काय करतो साईज मेजर करतो सेल ऑर्गेनल दे आर व्हेरी स्मॉल बघू शकतो आपण त्या नॅनोमीटर मध्ये आणि नॅनोमीटर मध्ये जर तुमच्या त्यांना साईज मोजायची आहे तर त्याच्यासाठी आपण स्वेडबर्ग्स युनिट वापरतो किंवा सेडिमेंटेशन कोएफिशियंट वापरतो सो त्याच्यामुळे आपण त्याची डेन्सिटी साईज या ठिकाणी मेजर करतो मग आता काय असतं जनरली काय करतात असं या ठिकाणी सेडिमेंटेशन म्हणजे काय किती लवकर पाण्यामध्ये या ठिकाणी डीप होतं बरोबर जर आपण एक मोठा युनिट टाकला रायबोझोमचा तर त्याची स्पीड किती आहे 50 इयर्स तर छोटा युनिट टाकला तर या ठिकाणी किती त्याची स्पीड असते 30 इयर्स म्हणून त्याला 30 इयर्स म्हणतो आपण पण दोन्ही जर बाइंड झाले आणि दोन्ही पाण्यात टाकले आपण तर त्यांची स्पीड किती असते 70 इयर्स आणि म्हणून 50 आणि 30 मिळून काय म्हणतोय आपण हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट दॅट इज नॉट 80 इयर्स इट इज 70 इयर्स सो प्रोकॅरियोट्स मध्ये जो रायबोझोम असतो हे तुम्हाला बऱ्याच वेळ असेल प्रोकॅरियोट मध्ये जो रायबोझोम असतो तो कसा असतो 70 इयर्स आणि युकॅरियोट्स मध्ये कसा असतो आता युकॅरियोट आपण पुढे बघणार आहे अजून पण आताच एकदा आता कंपॅरिझन मध्ये स्टडी करून घ्या युकॅरियोट मध्ये 80 इयर्स असतो 80 इयर्स म्हणजे आता तो पण 2 सब युनिटने बनलेला आहे 60 इयर्स अँड देन 40 इयर्स सो 60 आणि 40 100 होतात पण इथे 100 नाही होत बायोलॉजी मध्ये किती होतात 80 इयर्स बरोबर पण मेजर तुम्हाला आता या ठिकाणी काय ध्यानात ठेवायचं फक्त युकॅरियोट मध्ये 80 इयर्स असतो आणि प्रोकॅरियोट मध्ये 70 इयर्स असतो प्रोकॅरियोट आपण जर बघतोय तर स्मॉल सब युनिट किती 30 इयर्सचा आहे बिगर सब युनिट किती 50 इयर्सचा आहे आणि दोन्ही या ठिकाणी मिळून काय बनतात तर या ठिकाणी 30 इयर्स बरोबर है ना तर थोडं आपण या ठिकाणी तुम्हाला मी आता काय करतो रिवाइज करतो रायबोझोम्स काय परत एकदा बघा सो व्हॉट इज मीन बाय रायबोझोम है ना रायबोझोम आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय कोणामध्ये यस वी आर गोइंग टू टॉक अबाउट रायबोझोम्स इन प्रोकॅरियोट्स सो प्रोकॅरियोटिक सेल असेल सपोज आता बाकीचे सेल मेम्ब्रेन सेल वॉल एवढं सगळं काढत नाही तर याच्यामध्ये असे छोटे स्ट्रक्चर आहे असे हे जे छोटे स्ट्रक्चर असतात ना यांना आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड एज व्हॉट रायबोझोम्स यांना आपण रायबोझोम आता हा जो एक याला आपण हायलाइट करू तर हा जो एक थोडा स्ट्रक्चर आहे याला जर आपण अजून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर तो असा या ठिकाणी एक लार्ज सब युनिटने बनलेला असतो हा लार्ज सब युनिट कोणता झाला तुमचा 50 इयर्स आणि नंतर अजून एक छोटा सब युनिट असतो सो दिस इज हियर वी कॅन से स्मॉल सब युनिट आणि हा स्मॉल सब युनिट कोणता असतो 30 इयर्स आता जेव्हा हा रायबोझोम आहे हा रायबोझोम कशाने बनलेला आहे तर हा रायबोझोम बनलेला असतो मेनली RNA आणि प्रोटीन बरोबर सो रायबोझोम कशापासून बनलेला असतो RNA आणि प्रोटीन पासून बनलेला असतो आणि याचा इम्पॉर्टंट रोल कशासाठी यांना आपण काय म्हणतो प्रोटीन फॅक्टरी सो आपल्याला माहिती आहे यस हियर वी कॅन से डीएनए पासून डीएनए बनेल दॅट इज रेप्लिकेशन डीएनए पासून RNA बनेल दॅट इज ट्रान्सक्रिप्शन आणि RNA पासून प्रोटीन बनते सो त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन सो रायबोझोमचा मेन रोल कशामध्ये दॅट इज ट्रान्सलेशन सो हियर मेन रोल आहे या ठिकाणी ट्रान्सलेशन मध्ये म्हणजे प्रोटीन बनवणे सो mRNA या दोघे सब युनिट मध्ये अटॅच होईल आणि mRNA वर काय असतात असे कोड्स असतात ते कोड्स रीड केले जातील हे कोड्स रीड करण्याचं काम कोण करतो या ठिकाणी रायबोझोम्स आणि या कोडनुसार अमायनो ऍसिड एकमेकांना बाइंड
करण्याचं काम कोण करतो? रायबोझोम. सो अमायनो ऍसिड मध्ये आपल्याला माहित असतो पेप्टाइड बॉन्ड असणार आहे आणि हा पेप्टाइड बॉन्ड बनवण्याचं काम कोण करतं? रायबोझोम. आणि तुम्ही एक वर्ड बघितला होता, द मुवमेंट ऑफ रायबोझोम, इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज ट्रान्सलोकेशन. याला आपण काय म्हणतोय? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स मुवमेंट ऑफ रायबोझोम. तर असं हे सगळं या ठिकाणी इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. रायबोझोम्स बद्दल तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. 30S आणि 50S असे 2 सब युनिट आहे आणि दोन्ही सब युनिट मिळून आपण या ठिकाणी 80S नाही म्हणत, तर काय म्हणतो? 70S. सो 70S रायबोझोम हा कोणामध्ये? प्रोकॅरियोट्स. आणि मग युकॅरियोट्स मध्ये जो रायबोझोम असतो तो कसा असतो? 70S असतो का 80S असतो? द आन्सर इज 80S. बरोबर. सो हा या ठिकाणी डिफरन्स आहे कशामध्ये? दॅट इज रायबोझोम्स. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? गुड. सो पुढे आपण आता या ठिकाणी अंडरस्टँड करू रायबोझोमचे फंक्शन्स काय. बरोबर. तर तुम्हाला याच्यावर या स्लाइडवर एक क्वेश्चन विचारला होता, तो क्लिअर झाला असेल आता. S stands for सेडिमेंटेशन कोएफिशियंट किंवा S stands for स्वेट बर्स्ट युनिट, बोथ है ना, दोघांपासून तो या ठिकाणी बनलेला. ओके. सो नाउ फर्दर वी आर गोइंग टू टॉक अबाउट फंक्शन्स ऑफ रायबोझोम. रायबोझोमचं फंक्शन काय आहे तर आपण बघणार आहे. देयर आर सर्टन फंक्शन्स ऑफ रायबोझोम. रायबोझोम आर द साइट ऑफ ट्रान्सलेशन, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. याला प्रोटीन फॅक्टरी म्हणतो. इट इज द साइट ऑफ ट्रान्सलेशन, इट इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस, इट इज द साइट ऑफ प्रोटीन फॉर्मेशन. आणि एवढं लक्षात घ्यायचं, आपल्या बॉडीमध्ये जेवढे पण कॅरेक्टर एक्सप्रेस करतो ना आपण, हे सगळे कॅरेक्टर एक्सप्रेस कशाद्वारे होतात तर प्रोटीनद्वारे होतात. सो प्रोटीन फॉर्मेशन, इट इज द सेंट्रल डोग्मा है ना. याला आपण काय म्हटलेलं आहे? प्रोटीन फॉर्मेशनची जी स्टेप आहे, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन, याला काय म्हणतो आपण? सेंट्रल डोग्मा. डोग्मा म्हणजे पॉस्च्युलेट, डोग्मा म्हणजे प्रिन्सिपल. सो हा इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे, सेंट्रल डोग्मा आहे ऑफ लाईफ. लाईफ मध्ये काय महत्वाचं आहे तर तुम्हाला आज समजलं या ठिकाणी की प्रोटीन फॉर्मेशन. आणि प्रोटीन फॉर्मेशन कोण करतो? रायबोझोम. सो 12वी मध्ये तुम्हाला हे सगळं डिटेल मध्ये MBI चॅप्टर मध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 4 नंबरचा चॅप्टर. सेव्हरल रायबोझोम में अटॅच टू दी सिंगल mRNA. आता mRNA खूप मोठा असतो. बरोबर. हा mRNA खूप मोठा mRNA. ओके. सो दिस इज सपोज mRNA 5 प्राइम, एक एंड 5 प्राइम असतो, दुसरा एंड 3 प्राइम असतो. आणि मग याला आता या ठिकाणी लार्ज सब युनिट, स्मॉल सब युनिट. मग हा काय करेल? ते प्रोटीन बनवेल. लार्ज सब युनिट, स्मॉल सब युनिट, प्रोटीन बनवेल. लार्ज सब युनिट, स्मॉल सब युनिट, प्रोटीन बनवेल. लार्ज सब युनिट, स्मॉल सब युनिट, प्रोटीन बनवेल. सो असे भरपूर रायबोझोम्स एका mRNA ला जॉईंट होऊ शकतात. सो जेव्हा हा एक mRNA सिंगल आणि याला खूप सारे रायबोझोम्स अटॅच आहे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? पॉलीरायबोझोम्स. आय थिंक आज पॉलीरायबोझोम्स वर पण एक क्वेश्चन आलेला होता. सो पॉलीरायबोझोम्स मध्ये 2 कंटेंट आहे. कोणते कोणते 2 कंटेंट आहे? एक रायबोझोम आणि दुसरा कंटेंट कोणता येईल मग? व्हॉट इज द आन्सर? तो मी क्वेश्चन विचारला होता तुम्हाला, त्याचा आन्सर काय येईल मग आता इथे? आता क्लिअर झालं असेल तुम्हाला. सो रायबोझोम आणि दुसरा या ठिकाणी कोणता येईल मग? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? व्हॉट विल हॅपन इफ प्रोटीन सिंथेसिस इज नॉट डन? असा क्वेश्चन विचारला आहे कोणीतरी. म्हणून विचारला शुभमने विचारला. प्रोटीन सिंथेसिस जर नाही झालं तर काय होईल? काय होईल मग प्रोटीन सिंथेसिस जर नाही झालं तर? वी आर नॉट एबल टू सर्व्हाइव्ह. आपण मरून जाऊ है ना. सेल कोणतंच काम करणार नाही. ट्रिलियन्स ऑफ सेल दे बिकम्स फंक्शनलेस. बरोबर. आपण मरून जाऊ या ठिकाणी, जिवंतच राहणार. ऑर्गॅनिझम इज डेड, मयंक म्हणतोय. करेक्ट आहे. सो यस, पॉलीरायबोझोमचा कन्सेप्ट तुम्हाला समजला. जेव्हा एक सिंगल mRNA असेल आणि त्या सिंगल mRNA ला खूप सारे रायबोझोम्स, पॉली मीन्स मेनी, पॉली मीन्स मेनी रायबोझोम्स अटॅच करतील, तेव्हा त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? पॉलीरायबोझोम्स. आणि पॉलीरायबोझोमचा एक शॉर्ट वर्ड आहे, याला अजून एक दुसरं नाव पण आहे. याला अजून काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड एज पॉलिझोम्स. यांना आपण काय म्हणतोय? पॉलिझोम्स. सो क्लिअर करा बिलकुल. पॉलीरायबोझोम्स. पॉलीरायबोझोम्स म्हणजे एक mRNA आणि एक mRNA ला काय म्हणतोय आपण? मेनी हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज रायबोझोम्स आर गेट अटॅच. याला आपण काय म्हणतोय? पॉलीरायबोझोम्स किंवा पॉलिझोम्स. समजतंय? रिया, व्हॉट इज पॉलिझोम्स? रिया महाजन, कॅन यू टेल मी? खुशबू कोठारी, खुशबू, कैन यू टेल मी? रिया, कैन यू टेल मी व्हाट इज पॉलिझोम? पॉलिझोम काय आहे? नेहा राजपूत, बोला जरा, पॉलिझोम्स म्हणजे काय? बोला बोला, पटकन बोला. व्हाट इज पॉलिझोम्स? यस, पॉलीरायबोझोम इज शॉर्टली कॉल्ड एज पॉलिझोम्स. करेक्ट आहे. रायबोझोम्स प्लस mRNA, त्याला आपण काय म्हणतो? पॉलिझोम्स. करेक्ट आहे. सो पॉलिझोम्स इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ रायबोझोम अँड mRNA है ना. सिंगल mRNA आणि सिंगल mRNA ला
मेनी रायबोझोम्स अटॅच होतात, त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी पॉलिझोम्स. सो रायबोझोम्स ऑफ अ पॉलिझोम ट्रान्सलेट द mRNA इंटू प्रोटीन, है ना. तर आपण या ठिकाणी बघतो की हे जे रायबोझोम्स आहे पॉलिझोम मध्ये जे खूप सारे रायबोझोम्स असतील एका सिंगल mRNA ला अटॅच आहे, तर ते काय करतील, ट्रान्सलेशन करतील आणि mRNA ट्रान्सलेशन कशामध्ये करतील, ते प्रोटीन्स. सो दे विल हिअर वी कॅन से व्हॉट प्रोड्यूस द प्रोटीन्स, है ना. सो अशा प्रकारे आपण बघतोय की आता इथे हा तुम्ही बघता हा एक प्रोटीन बनतोय, इथे बघता हा एक प्रोटीन बनतोय, इथे बघता हा एक प्रोटीन बनतोय, असे वेगवेगळे या ठिकाणी प्रोटीन बनत चालले. आणि हे प्रोटीन फॅक्टरी कोण आहे, इट इज कॉल्ड एज रायबोझोम. सो आय होप इट इज गेट क्लिअर टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सगळ्यांना आता क्लिअर झालंय की एक्झॅक्टली काय. ओके, सो रायबोझोम सगळ्यांना क्लिअर झालं. रायबोझोम्स मध्ये प्रॉब्लेम नाहीये कोणाला. एक एक सेल ऑर्गेनल व्यवस्थित समजून घ्या, कारण मग तुम्हाला आपण क्विज घेतो त्याच्यामध्ये आन्सर करावे लागतात, त्याच्यानंतर पोल घेतो त्याच्यामध्ये आन्सर करावे लागतात, डीपीएस घेतो त्याच्यामध्ये आन्सर करावे लागतात, आणि अजून आपण कहोत घेतोय त्याच्यामध्ये आन्सर करायचे 20 सेकंदात. त्याच्यामुळे बरोबर लक्ष द्या. इन्क्लुजन बॉडीज. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन्क्लुजन बॉडी. शेवटचा आता सेल ऑर्गेनल आहे, मग आपला प्रोकॅरियोट संपला आज. So we are going to finish the prokaryote and then we are going to start the eukaryote cell. Eukaryotic cell आपण आता स्टार्ट करू. So तुमच्या कॉलेजचा सिलेबस सगळ्यांचा फिनिश झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. गुड, बरोबर आहे ना. सो आता तुम्हाला काही काम नाहीये, त्याच्यामुळे आता 12वी वर फोकस करा, 12वी वर फोकस करा, बरोबर. कारण या वर्षी काय झालं, जेवढे 12वीचे मुलं आहेत दे आर नॉट कॉन्फिडंट, है ना, बरोबर. सो एक्झाम ऑफलाईनच होते. गव्हर्नमेंटला या ठिकाणी पॉसिबल नाहीये की ऑनलाईन एक्झाम करावी एवढ्या स्टुडंट्सची. व्हॉट इज द आरएनए फंक्शन इन प्रोटीन सिंथेसिस. आरएनएचं फंक्शन काय मयंक, टू फॉर्म द रायबोझोम्स. मी सांगितलं ना, रायबोझोम्स कशापासून बनले, आरआरएनए पासून. आरआरएनए पासून बनले, मग आरआरएनएचं फंक्शन काय येईल, फॅक्टरी सेट करणे प्रोटीन सिंथेसिस साठी, म्हणजेच रायबोझोम बनवून. सो आरआरएनए काय करतील, रायबोझोम बनवतील, है ना. क्लिअर झालं तुला. सो यस, या वर्षीच्या मुलांचे हाल मला बघवत नाहीये, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आतापासूनच या ठिकाणी 12th साठी सिरियस होऊन जा, बरोबर. तुमची जी सिनियर बॅच होती दे आर नॉट सिरियस अबाउट 12th. त्यांना जेव्हा मी सांगत होतो ऑनलाईनचा अभ्यास करा, बरोबर. सो त्यांनी थोडस या ठिकाणी, है ना, यस ऑफलाईनच होणार आहे 12वीची एक्झाम, आणि त्याच्यामुळे दे आर नॉट सिरियस अबाउट ॲट दॅट टाइम वेन वी आर गोइंग टू टेक द ऑनलाईन लेक्चर्स. तेव्हा त्यांनी ती, आता तुमच्यामध्ये काही जण सिरियसपणे लक्ष देत आहेत आणि काही जण लक्ष देत नाहीये, दे आर बिझी इन सम अदर स्टफ्स, आणि त्याचा लॉस अल्टिमेटली तुम्हालाच होणार आहे कुठेतरी. तर 12वीचं वर्ष जे महत्वाचं वर्ष असतं, रक्ताचं पाणी करा, हाडाची काढ करा, भरपूर अभ्यास. आमचे सर म्हणायचे आम्हाला, बरोबर. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू, रक्ताचं पाणी करा, हाडाची काढ करा, रात्रीचा दिवस करा, है ना. पण आता तुम्ही ऍडव्हान्स जनरेशन आहे, तुम्हाला कितपर्यंत पटतंय ते आय डोंट नो, बट यस मेहनत तर घ्यावीच लागणार आहे अल्टिमेटली. So now here we are going to talk about what these are non-membranous. कल्याणी काहीच न्यूज नाही माझ्याकडे, 11वीची एक्झाम बद्दल न्यूज आली की मी लगेच अपडेट पाठवेल तुम्हाला ग्रुपवर. नो न्यूज फॉर 11th, बरोबर. आणि यस, काय असतं ना, तुम्ही आता जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच बघतात, पण तसं करू नका. इच अँड एव्हरी लाईन इज इम्पॉर्टंट एनसीईआरटीची, आणि कोणत्याही लाईनवर क्वेश्चन येऊ शकतो. सो आता शेवटचा एक ऑर्गेनल आहे, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, इन्क्लुजन बॉडी. हा यस, उद्यापर्यंत होप सो, उद्या परवापर्यंत क्लिअर होईल. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट इन्क्लुजन बॉडी. शेवटचा एक पार्ट आहे सेल ऑर्गेनलचा, जिथे आपली प्रोकॅरियोटिक सेल संपते फायनली. 3 लेक्चर झाले प्रोकॅरियोटिक सेलवर आपण बघतोय. सो दीज आर नॉन मेम्ब्रेनस ऑब्विसली, है ना. असा कोणताही सेल ऑर्गेनल नाहीये ज्याला मेम्ब्रेन या ठिकाणी असते. आता भरपूर जणांना कन्फ्युजन होतं की इन्क्लुजन बॉडीला मेम्ब्रेन आहे का. नो, इन्क्लुजन बॉडीला मेम्ब्रेन नाहीये. देयर इज नो मेम्ब्रेन टू द इन्क्लुजन बॉडी. इन्क्लुजन बॉडी काय, कोणताही सेल ऑर्गेनल या ठिकाणी बरोबर असा नाहीये प्रोकॅरियोट्स मध्ये ज्याला मेम्ब्रेन आहे. नाही कार्तिक, पोस्टपोन नाही झाली, ऑफलाईनच आहे. देयर इज नो पोस्टपोन ऑफ 12th एक्झामिनेशन. 12th एक्झामिनेशन त्यांनी जी डेट दिली आहे ती आहे. तर आता हा पण एक सेल ऑर्गेनल बघतो शेवटचा. यस हिअर इट इज कॉल्ड एज इन्क्लुजन बॉडी. अँड व्हेन वी टॉक अबाउट इन्क्लुजन बॉडी, तर इन्क्लुजन बॉडी मध्ये आपण बघतोय की आता सेल मेम्ब्रेन नाहीये, कोणत्याच सेल ऑर्गेनलला सेल मेम्ब्रेन नाहीये. तर इथे एक कन्फ्युजन होऊन जातं. आता काय होतं या ठिकाणी, इन्क्लुजन बॉडी तयार कसे होतात. सो ऍग्रिगेशन ऑफ या ठिकाणी सम मटेरियलचं ऍग्रिगेशन होतं, है ना. सो आपण बघू या ठिकाणी, सपोज फॉस्फेट ग्रॅन्युलेट, फॉस्फेट मॉलिक्यूल असेल, असे फॉस्फेट मॉलिक्यूल ऍग्रिगेट करतील, आणि मग या ठिकाणी हा जो बॉडी बनला याला काय म्हणतो आपण, इन्क्लुजन. यांच्यावर अशी मेम्ब्रेन नाहीये कोणती, समजतंय का तुम्हाला, बरोबर. यांच्यावर अशी कोणतीही मेम्ब्रेन नाही. भरपूर जणांना कन्फ्युजन असतं की इन्क्लुजन बॉडीवर मेम्ब्रेन आहे,
पण ते चुकीचा कन्सेप्ट आहे. इन्क्लुजन बॉडीवर काय कोणत्याच सेल ऑर्गॅनिजमवर मेम्ब्रेन नाही आहे. स्टोअर्ड रिझर्व्ह मटेरियल. आता इन्क्लुजन बॉडीचं मेन फंक्शन काय आहे, तर या ठिकाणी स्टोरेज. दे ऍक्ट ॲज अ स्टोरेज मटेरियल, दे ऍक्ट ॲज अ रिझर्व्ह मटेरियल. तर प्रोकॅरिओट्स मध्ये या ठिकाणी काय आहे की असे जे बॉडी आहे इन्क्लुजन बॉडी, तर ते स्टोरेज मॉलिक्युल आहे, ते रिझर्व्ह मॉलिक्युल आहे. सो वेनेवर देअर इज नीड, सो दे कॅन युटिलाइज दॅट पर्टिक्युलर सबस्टन्सेस है ना. सो जे एक्स्ट्रा सबस्टन्स आहेत ते काय करतात, या ठिकाणी ऍग्रिगेट करतात, ऍग्रिगेट करून इन्क्लुजन बॉडीज बनवतात आणि मग ते स्टोरेज मटेरियल आहेत ते रिझर्व्ह मटेरियल. सो वेनेवर देअर इज अ नीड, ऍग्रिगेशन म्हणजे जमा होणे, एकत्र येणे. बरोबर, वेगवेगळे फॉस्फेट मॉलिक्युल असे असतील ते एकत्र येतील आणि एका ठिकाणी जमा होतील, ऍग्रिगेट होतील आणि ते एक स्ट्रक्चर तयार करतील, त्याला आपण काय म्हणतो, इन्क्लुजन बॉडी. So they are the storage material, non-membranous reserve materials seen freely in the cytoplasm of prokaryotic cell. तर prokaryotic cellच्या cytoplasm मध्ये ते freely suspend करतात. असे सगळे काय आहेत या ठिकाणी इन्क्लुजन बॉडीज. सो ऍग्रिगेशन झालं आता या ठिकाणी एकाच प्रकारच्या इन्क्लुजन बॉडीचं ऍग्रिगेशन झालं, तर त्याला आपण या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, एक्झाम्पल. आता बघतोय आपण फॉस्फेट ग्रॅन्युल्स. सो आता सपोज बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये फॉस्फेट मॉलिक्युल एकत्र आले तर हा फॉस्फेट ग्रॅन्युल तयार झाला. बरोबर आहे. सायनोफिशियन ग्रॅन्युल्स. सायनोफिशियन ग्रॅन्युल्स म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते जे स्ट्रक्चर बनवतील त्याला आपण काय म्हणतोय, सायनोफिशियन ग्रॅन्युल्स आर देअर. बरोबर. आता यांचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे, फॉस्फेट ग्रॅन्युल्स म्हणजे जेव्हा आपण एटीपी बनतील, एटीपी कोण बनवतो, मिझोझोम. पण त्याला काय लागेल, मग एटीपी बनवण्यासाठी फॉस्फेट लागेल. तो फॉस्फेट कोणाकडून घेईल, फॉस्फेट ग्रॅन्युल्स कडून, इन्क्लुजन बॉडी. तसंच सायनोफिशियन ग्रॅन्युल्स. सायनोफिशियन ग्रॅन्युल्स म्हणजे या ठिकाणी आपण बघतो कार्बन असणारे आणि नायट्रोजन असणारे ते एकत्र येऊन काय बनवतील, सायनोफिशियन ग्रॅन्युल्स. आणि यस, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. सो ग्लुकोज वी कॅन स्टोअर, ग्लुकोज स्टोअर नाही करू शकत बॅक्टेरियामध्ये सुद्धा, आणि त्याच्यामुळे ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतो, ग्लायकोजन. आणि आता हा जो ग्लायकोजन या ठिकाणी तयार झाला आहे, तो ग्लायकोजन एकत्र येऊन काय बनवेल, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. आणि देन अगेन गॅस व्हॅक्युल्स. तर हे सगळे एक्झाम्पल आहे कशाचे, दॅट इज एक्झाम्पल ऑफ इन्क्लुजन बॉडी. सो 4 एक्झाम्पल आपण बघितले. कोणते कोणते? पहिला फॉस्फेट ग्रॅन्युल्स होते, फॉस्फेट ग्रॅन्युल्स. दुसरा कोणता आहे, यस, सायनोफिशियन ग्रॅन्युल्स. तिसरा कोणता बघितला आपण, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. आणि चौथा कोणता आपण बघितला, गॅस व्हॅक्युल. आता गॅस व्हॅक्युल काय, त्याच्याबद्दल एक अजून सेंटेन्स दिलाय तुमच्या एनसीईआरटी मध्ये. गॅस व्हॅक्युल्स आर फाउंड इन ब्लू, ग्रीन अँड इन पर्पल अँड इन ग्रीन फोटोसिंथेटिक. सो ट्राय टू अंडरस्टँड. आपण एनसीईआरटी मधून बघतोय, ज्यांच्याकडे एनसीईआरटी बुक आहे त्यांनी एनसीईआरटी बुक रीड करा. ज्यांच्याकडे नाहीये, मी नोट्स पाठवले आहे. बरोबर, शॉर्ट सॉफ्ट कॉपी मध्ये त्या नोट्स रीड करा, नाही तर पीपीटी पण पाठवली आहे, पीपीटी रीड करा ऍटलीस्ट, है ना. जर नसतील कोणाकडे तर मला मेसेज करा, आय विल सेंड देम ऑल द नोट्स, है ना. पण व्यवस्थित या ठिकाणी रीडिंग स्टार्ट करा. गॅस व्हॅक्युल एक शेवटचा पॉईंट आहे. गॅस व्हॅक्युल म्हणजे काय, सो इट इज फाउंड इन ब्लू ग्रीन अँड देन पर्पल अँड देन ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. सो हा गॅस व्हॅक्युल आपल्याला सायनोबॅक्टेरिया म्हणजे बीजीए, ब्लू ग्रीन अल्गेमध्ये दिसतो. अजून कोणामध्ये दिसणार आहे आपल्याला, यस, तर आपण बघणार आहे या ठिकाणी इट इज फाउंड इन पर्पल बॅक्टेरिया आणि अजून कोणामध्ये, ग्रीन बॅक्टेरिया. सो अशा 2-3 बॅक्टेरियामध्येच दिसतो आपल्याला गॅस व्हॅक्युल. आणि गॅस व्हॅक्युल म्हणजे नावामध्येच तुम्हाला समजतंय की त्याच्यामध्ये आता काय असणार आहे, गॅस असणार. सो गॅस या ठिकाणी असा भरला जाईल. सो या व्हॅक्युल मध्ये गॅस भरला जाईल आणि मग याच्यामुळे काय त्यांना ऍडव्हान्टेज भेटतो, तर बियॉन्सी इफेक्ट भेटतो. बियॉन्सी इफेक्ट, BUYONCE, बियॉन्सी इफेक्ट म्हणजे तरंगणे. सो पाण्यामध्ये ते या ठिकाणी बुडणार नाही, मायक्रोब्स फ्लोट करतील. का बरं फ्लोट करतील, कारण त्यांच्या बॉडीमध्ये गॅस व्हॅक्युल्स आहे आणि गॅस व्हॅक्युल्स मध्ये गॅस आहे, एअर आहे. आणि एअर असल्यामुळे काय होणार आहे, तर यस, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज दे विल गेट फ्लोट ऑन द वॉटर. तर वॉटरमध्ये या ठिकाणी डीप इनसाइड डुबणार नाही, तर फ्लोट करतील. आणि हे फ्लोट का बरं करू शकतात ते, कारण त्यांच्याकडे कोण आहे, आपल्याला माहिती आहे त्यांच्याकडे या ठिकाणी गॅस व्हॅक्युल. सो दॅट इज द फंक्शन ऑफ गॅस व्हॅक्युल अँड गॅस व्हॅक्युल इज ऑल्सो द पार्ट ऑफ इन्क्लुजन बॉडी. क्वेश्चन तुम्हाला नीट मध्ये येऊ शकतो, विच इज नॉट इन्क्लुजन बॉडी, आणि मग त्याच्यामध्ये 4 सोडून एखादं दुसरं नाव दिलं जाईल. सो दॅट इज ऑब्विसली यू हॅव टू चूज वन, की दॅट इज नॉट इन्क्लुजन बॉडी, है ना. त्याच्यामुळे एक्झाम्पल याचे पाठ करा. फॉस्फेट ग्रॅन्युल्स या ठिकाणी इन्क्लुजन बॉडी आहे, सायनोफिशियन ग्रॅन्युल्स इन्क्लुजन बॉडी आहे, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स अँड देन गॅस, हे 4 काय आहे, बरोबर. सो दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज इन्क्लुजन बॉडी. आता एक क्वेश्चन विचारला याच्यावर बघा, नीट मध्ये 2020 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षीच विचारला. बघू तुम्ही आन्सर करू शकता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इन्क्लुजन बॉडी, म्हणजे बघा मागच्या वर्षी इन्क्लुजन बॉडीवर क्वेश्चन इज इनकरेक्ट. कोणतं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे ते ओळखायचं तुम्हाला. इनकरेक्ट म्हणजे रॉंग, इनकरेक्ट म्हणजे या ठिकाणी बरोबर फॉल्स स्टेटमेंट ओळखायचं. सो दे आर नॉट, ते म्हणजे इन्क्लुजन बॉडी, दे आर नॉट बाउंड बाय एनी मेम्ब्रेन, दॅट इज स्टेटमेंट. Then second, these are involved in ingestion of food particles.
then they lie free in cytoplasm, then they represent reserve material in cytoplasm. So what is the answer? बघा तुम्ही नीटच्या या ठिकाणी आन्सर करतायत, सगळे करतायत. करेक्ट आहे अजिंक्य, साक्षी, बरोबर, व्हेरी वेल सेड है ना. सो करेक्ट आन्सर घ्यायला बाकी सगळ्यांनी मेसेज करा. कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे? नीट 2020 मधला क्वेश्चन आहे. इट इज आस्क इन लास्ट इयर इन्क्लुजन बॉडीवर. सगळ्यांनी आन्सर करा. 2च जण आन्सर करताय. व्हॉट अबाउट अदर्स? व्हाय यू आर नॉट आन्सरिंग? बाकीचे आन्सर का बरं करत नाहीये? चुकलं चुकू द्या ना, चुकलं तर चुकू द्या. ऍटलीस्ट रिया करेक्ट आहे, नेहा करेक्ट आहे, नेहाचं रॉंग झालं. हर्षदा करेक्ट आहे, गुड. सो करेक्ट आन्सर हियर इट इज व्हॉट? दॅट इज बी. दीज आर नॉट इन्वॉल्ड इन इंजेक्शन. इंजेक्शन मध्ये नाही इन्वॉल्ड होणार. इट इज नॉट गोइंग टू इन्वॉल्ड इन इंजेक्शन. बघा पहिलं स्टेटमेंट काय? दे आर नॉट बाउंड बाय एनी मेम्ब्रेन. दॅट इज करेक्ट. नॉन मेम्ब्रेन असेल. दे लाय फ्री इन सायटोप्लाझम. दॅट इज करेक्ट स्टेटमेंट आहे. दिस रिप्रेझेंट रिझर्व मटेरियल. ते पण करेक्ट स्टेटमेंट आहे. इंजेक्शन मध्ये नाहीये ते कशामध्ये इन्वॉल्ड आहे? स्टोरेज. म्हणून आन्सर काय येईल? बी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्क्लुजन बॉडी फाउंड इन प्रोकॅरियोट? 2015 मध्ये विचारला हा क्वेश्चन की कोणती इन्क्लुजन बॉडी नाहीये. मग सांगा कोणती नाहीये. कोणती इन्क्लुजन बॉडी नाहीये? ग्लायकोजन ग्रॅन्युल्स, पॉलिझोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युल्स, सायनोफिशियन ग्रॅन्युल्स. सो कोणती इन्क्लुजन बॉडी नाही याच्यामध्ये सगळे सांगू शकतील आता आन्सर. बघा सगळ्यांनी नीटचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा आन्सर करताय तुम्ही. पॉलिझोम्स. पॉलिझोम्स काय? इट इज रायबोझोम अटॅच टू दी एमआरए. सो दॅट इज नॉट इन्क्लुजन बॉडी. सो आन्सर इज बी, है ना. सो आय होप सगळ्यांना क्लिअर होत आहे. आणि अशा प्रकारे आपली जी पहिली सेल आहे प्रोकॅरियोट दॅट वी हॅव फिनिश. सो 50% चॅप्टर इज गेट ओव्हर नाव. बरोबर. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहे? युकॅरियोटिक सेल. सो युकॅरियोटिक सेल आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. सो जे आता आपल्यामध्ये सेल आहे, आतापर्यंत बॅक्टेरियामध्ये कोणती सेल होती ती आपण स्टडी केली. आणि आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोणती सेल आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहे. युकॅरियोटिक सेल, है ना. आणि युकॅरियोटिक सेलचे ऑर्गॅनिल्स आता थोडे वेगळे आहे. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड, रायबोझोम, सायटोस्केलेटन, सिलिया, फ्लॅजिला, सेंट्रोझोम, सेंट्रिओल, न्यूक्लियस, मायक्रोबॉडी. तर असे भरपूर सेल ऑर्गॅनिल आहे. सेल मेम्ब्रेन लिपिड बायलेअरने बनलेली आहे, प्रोटीनने बनलेली आहे, कार्बोहायड्रेटने बनलेली आहे. तर असा हा पार्ट आहे. स्टार्ट केल्यानंतर थोडा पहिला जो पार्ट आहे तो मोठा आहे सेल ऑर्गॅनिल. तो मग उद्याच बघू आपण. सेल मेम्ब्रेन त्याच्यावर आपण उद्या डिस्कस करू. सो ठीक आहे. प्रोकॅरियोट वी हॅव फिनिश नाव. युकॅरियोट आपण आता उद्या अंडरस्टँड करू. ओके. सो आजचं लेक्चर मी या ठिकाणी संपवतोय विथ प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स इज गेट फिनिश. सो 3 लेक्चर झाले आपले प्रोकॅरियोट्स वर. आता युकॅरियोट वर बाकीचे या ठिकाणी लेक्चर्स आपण बघू. ठीक आहे. मग आज थोडं लवकर एंड करून देतोय मी. रिमेनिंग पार्ट आपण उद्या बघू. बाय टू ऑल.